पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. मुस्लिम महिलांच्या तोंडी तलाक संदर्भात देवयानी फरांदे लक्षवेधी मांडणार, तर चंद्रपूरमधल्या वाघांच्या हल्ल्यासंदर्भात सुद्धा चर्चा. नाशिक विधान परिषदेचे नवनिर्वाचित विजयी उमेदवार शिवसेनेचे सहयोगी सदस्य. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर अपक्ष आमदार गोकुळ गीतेंची भूमिका. ऑपरेशन टायगर पार्ट 1 पूर्ण. उबाठाचे 6 बंडखोर खासदार शिवसेनेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कुणीही आमच्या आडवं जाऊ नका, अंगावर आला तर शिंगावर घेऊ, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा. शिवसेना खासदारांच्या बाबतीत दुसरा मोठा पक्ष, शिंदेंचा भाजपला सूचक इशारा. सोबत आलेला प्रत्येक खासदार निवडून आणणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. फुटीच्या भीतीनं उबाठा आमदारांची बैठक. उद्धव ठाकरेंनी केली चर्चा. 4 आमदारांची दांडी. भाजप खासदार आणि आमदारांची बैठक पार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. संघटनात्मक चर्चेसोबतच एसआयआर संदर्भात बैठकीत चर्चा. पाण्यासाठी दाद मागावी लागणं दुर्दैवी. पाणी टंचाईवरून हायकोर्टानं सरकारला खडसावलं. पाणी उपलब्ध करून देणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं केलं नमूद. हिंगोलीत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको. आंदोलनामुळे परभणी हिंगोली मार्ग काही काळ ठप्प. वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी. सीएसएमटी परिसरात सुद्धा पावसाला सुरुवात. वातावरणात गारवा आल्यानं मुंबईकर सुखावले. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी पाणी साचलं. रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप. पुढच्या 48 तासात मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये अवघा 8% पाणीसाठा. अप्पर वैतरणा धरणातून 1468 MLD पाणी वापरण्याचं नियोजन. येवल्यात 4 दिवसाआड पाणी पुरवठा. साठवण तलावातली पाणी पातळी 2.2 मीटर. गणेशोत्सवाला जागतिक अस्थिरतेचा फटका. मूर्तीच्या किमतीमध्ये 25 ते 30% वाढ. कच्च्या मालाचे दर वाढल्यानं दरवाढ. बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीनंतर भीषण अपघात. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू. अतिवेग बेतला तरुणाच्या जीवावर. उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये कोचिंगला आग. आगीमध्ये 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. इंग्लंडच्या पंतप्रधानांचा राजीनामा. कीर स्टारमर यांचा नेतेपदाचा राजीनामा. 10 वर्षात 6व्या पंतप्रधानांचा कार्यकाळ अपूर्णच.